नमस्कार, मी डॉक्टर माधवी सचिन गावडे. तर आज माझ्या फ्युजन क्रॉनिकल्समध्ये मी गंमत सांगणार आहे. खरं तर तुम्हाला ना मी एक प्रश्न विचारणार आहे. ओ जाऊ नका, एकच प्रश्न आहे, विचारू? तर प्रश्न असा आहे की तुम्ही बाहेर खायला गेला तर तुम्ही किती डोसे खाता हो? हो, मी डोसाचं म्हटलं, आपला साधा सुधा साऊथ इंडियन डोसा. आता पनीर डोसा की मैसूर डोसा असे प्रश्न नका विचारू. बरं, मी असं का विचारते ना ते कळेल तुम्हाला. पण मी माझं सांगते की मी बाहेर गेली ना की किती डोसे खाते. तर मग ऐकणार गोष्ट? तर आता इथून ना पुढे गंमत चालू होते. मागच्या विकेंडला ना डोसा खायची खूप लहर आली होती. आपण घरी हा पदार्थ कितीही सोप्पा पटकन होतो म्हणून बनवून खात असलो ना तरी त्या अस्सल साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या त्या फक्कड चटण्यांसोबत डोसा खायची गंमतच वेगळी, नाही का? तर त्या दिवशी ना आमची स्वारी मुडात होती. विचारलं की जाऊया का रे आज? तर बोलला चल जाऊया. आम्ही ना छान रेस्टॉरंटमध्ये गेलो. संध्याकाळी ऑर्डर दिली. तेवढ्यात ना कुठून तरी त्या साठे आजी प्रगटल्या. आता या आजी म्हणजे आमचा तो तेजस आहे ना वेट गेनसाठी जो एनरोल झाला आहे त्याची आजी. आता त्याची आजी म्हणजे आमची पण आजी. अरे तुम्ही दोघंच पोरांना टाकून दोघंच फिरताय वाटतं, डेट बीटवर आलात की काय? पोरांचा विषय काढला आणि आजीने आमच्या टेबलवरच डेरा मांडला. एवढ्यात ऑर्डर आली. डोशाची एकच प्लेट आमच्या दोघात बघून आजी कानात म्हणतात कशा, अगं तुझं ते फिटनेसचं दुकान बरं चालतंय ना? माझा घासाच अडकला. मी म्हटलं का हो? तर म्हणे नाही, दोघात एकच प्लेट घेतलीत म्हणून. काय प्रॉब्लेम असेल तर सांग आमच्या मंडळात ना दोघी तिघींना नंबर देते तुझं. मला ना हसायलाच आलं. जनरली कसं आहे ना, विकेंड मूडच्या वाईब्स आहेत आणि आम्ही दोघेच आहोत आणि बाहेर जायचा प्लॅन ठरला तर ना आम्ही दोघांमध्ये एकच प्लेट काहीतरी मागवतो. एक तर आवडलं नाही तर ते बळे खावं नाही लागत, फुकट नाही जात, आणि मेन म्हणजे जास्त ऑइली बिली असेल तर कॅलरी पण थोड्याशा मॅनेज होतात. बऱ्याच वेळेला ना बाहेर जायच्या आधी मी माझा प्रोटीन शेक घेतलेला असतो किंवा एखादा लिंबू सोडा प्यायलेला असतो, त्यामुळे पोट थोडं भरलेलंच राहतं. आता मला पण ना गोड खूप आवडतं. ते मोतीचूरचे लाडू किंवा गुलाबजाम बघितलं की ना तोंडाला असं पाणी सुटतं. मग तिथेच एखादा लाडू किंवा एखादा गुलाबजाम मागवला की झालं काम. नेक्स्ट वीकपर्यंत काम फत्ते. आता यातले काही म्हणतील की काय बाई एवढं डाएट बेडचे धडे देते नि बघा कसे गुलाबजाम हादडते, किंवा घरी बनवावं असं पण नाही सांगत हो. पण अहो काकू, गंमत अशी ना की गुलाबजामचं ते अख्खं पाकिट घरी केलं की ते हे एवढे होतात आणि मग बसतो आपण गपागप खात. मग त्यापेक्षा एखाद खावा कधीतरी. बऱ्याच वेळाला ना माझं खाण्याचं डेस्टिनेशन असं असतं की जिथे पायी पायी जाणं होईल. थोडं लांबचंच असतं. जायला यायला 7-8 हजार स्टेप्स होऊन जातात. त्यामुळे वॉकिंग होतं, एक्सरसाइज पण होतं. आता माझं असं नाही सांगणं की रोज जाऊन आपला वडापाव खा किंवा डोसा हादडा आणि मग एक्सरसाइज करायचा. तसं नाही आपला ॲपल वॉच कितीही ओरडून सांगत असेल की आपने इतनी इतनी कॅलरीज बर्न की है, तरी हे सगळे वॉच एका अल्गोरिदमवर ॲक्ट होत असतात. आता हा वेगळा टॉपिक होईल डिस्कशनचा. आणि खरं सांगू, एक तर बाहेर जाऊन पोट फुटेस्तोवर खाणं हा उद्देश नसला तर जिभेला ती अशी झक्कास टेस्ट मिळाली ना की झालं. थोडं माइंडफुली केअरफुली पोटात पाण्याला जागा ठेवून उठावं. म्हणजे होतं काय की अगदी 100% नाही झालं ना तर थोडंफार होईल ना तुमचं डाएट मेंटेन. कधी कधी ना रोज रोज आपला स्वयंपाक खाऊन येतो कंटाळा बायकांना. मग जावं कधीतरी आमच्यासारखं डेटवर. जेवण शेअर केलं की प्रेम वाढतं हो. तुम्ही पण आहे ना प्रेम वाढवा, वजन नको. आणि तुम्ही बाहेर गेलात जेवायला काय काय ट्रिक्स करता हे मला नक्की कळवा. बरं, अजून एक, आमच्या साठे आजी दिसल्या की त्यांना ही गोष्ट सांगू नका. त्याचं काय आहे, मंडळातून त्यांच्या 2-3 रेफरन्स पाठवणार आहेत मला त्या.